नमस्कार, मी पंडित मानसी. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण जाणून घेऊया नेपच्यून या ग्रहाविषयी, ज्याला ज्योतिषशास्त्राप्रमाणे प्रजापती म्हणतात. नेपच्यून हा ग्रह तसं पाहिलं तर गुरुसारखी फलं देऊन जातो. जसा हर्षल तमोगुणी आहे, तसा हा गूढ आणि थंड स्वभावाचा ग्रह आहे. कुंडलीमध्ये हा ग्रह ज्या स्थानामध्ये असतो किंवा त्या स्थानावरून विचारात घ्यावा लागतो, कारण काही गोष्टीमध्ये एखादं तरी विचित्र गूढ आणि असामान्य फल हा ग्रह देऊन जातो. हा ग्रह तसा पाहायला गेलं तर भावनाप्रधान ग्रह आहे. याला शिस्तबद्ध, एका चाकोरीतून जाणाऱ्या जीवनाचा कंटाळा येतो म्हणून ज्या व्यक्ती आपल्या सतत सवयी बदलत असतात, त्याच्यावरती नेपच्यूनचा प्रभाव असतो. त्या लोकांच्या मध्ये, त्यांच्या आचरणामध्ये, वागण्यामध्ये भरपूर काही आपल्याला बदल बघायला मिळतात. किंवा यांची बौद्धिक, म्हणजे हा तसा पाहायला गेलं तर ग्रह हा बौद्धिक ग्रह आहे. जसं मी म्हणाले ना तुम्हाला, गुरुसारखे फलं देतो. गुरु हा नवग्रहामध्ये ज्ञानाचा कारक ग्रह आणि हा बौद्धिक ग्रह. त्याला कठीण शारीरिक कष्टाची कामं नाहीत जमत. त्यामुळे हा ग्रह थोडासा आळशीच आहे. आणि आळशी ग्रहांच्या, म्हणजे जिथे पत्रिका दूषित आहे, अशाच पीडित आहे, अशाच लोकांच्या कुंडलीमध्ये हा नेपच्यून ग्रह उठावदारपणे दिसून येतो आपल्याला. नेपच्यून हा ग्रह प्रत्येकाच्याच कुंडलीमध्ये असतो, पण दूषित झालेला, बिघडलेला नेपच्यून असेल तर या लोकांच्यामध्ये असतो किंवा त्यांचे स्वभाव असे असतात. असे म्हणतात की नेपच्यून हा ग्रह जलराशीमध्ये चांगली फलं देऊन जातो. आता जलराशी म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मीन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीन राशी ही त्याची स्वराशी आहे. त्यामुळे मीन राशीमध्ये नेपच्यून असेल तुमच्या पत्रिकेमध्ये तर तो खूप काही चांगल्या पद्धतीने फलं देऊन जातो. आणि तसं नेपच्यून आणि चंद्र म्हणजे काही सहजगत्या काही ग्रहांच्या राशीमध्ये त्याचा अनुकरण करून जातो. तो चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे आणि तो जलराशीचा स्वामी आहे, मनाचा कारक आहे. आणि याच्याबरोबर नेपच्यून असेल तर आपल्याला थोडासा स्वभावामध्ये विक्षिप्तपणा पाहायला मिळतो. चंद्र हा मनाचा कारक, मनाच्या गोष्टी म्हणजे मनावरती परिणाम. नेपच्यून हा तसा स्वप्नाळू आणि आळशी ग्रह आहे. म्हणजे त्यामुळे काही मनाने पाहिलेली स्वप्न किंवा स्वप्नांच्या नगरीत जे आपलं आयुष्य असतं त्यामध्ये गुंतून राहणं, म्हणजे नेपच्यूनचा ज्याच्यावरती प्रभाव पडलेला असतो त्या कुंडलीमध्ये चंद्राबरोबर, ते आपल्याला स्वभाव पाहायला तिथं नक्कीच पाहायला मिळतात. शुक्र ग्रहाच्या अंशात्मक योगामध्ये ज्या वेळेला नेपच्यून येतो त्यावेळेला काही वेगळेच स्वभाव आपल्याला पाहायला मिळतात. किंवा नाटक किंवा नाटकाची आवड असणं, म्हणजे प्रत्येक ग्रहामध्ये ज्या ज्या स्वभावाने आपल्याला नेपच्यून त्यांचे ते स्वभाव उचलून घेणं, म्हणजे स्वभाव. शुक्र हा कलाकारांचा पण ग्रह आहे, त्याच्याकडे कला पण आहे, कलाक्षेत्राशी पण तो निगडीत आहे. आणि त्यामुळे नेपच्यून तिथे असेल अंशात्मक तर ती कलाक्षेत्राची किंवा नाटकाची आवृत्ती आहे ती पटकन सहजगत्या तो तिथे साध्य करून घेतो. तो गुणधर्म तो उचलतो. आणि रवी, मंगळ, शनी, राहू, हर्षर यासारख्या पापग्रहांच्या कुयोगात तो येत असेल तर तो तसा बनून जातो. आणि शुभ ग्रहात येत असेल, गुरु, शुक्र, चंद्र, बुध यांच्यामध्ये, या सौम्य ग्रहांच्या युतीमध्ये येत असेल तर त्यांच्या शुभ ग्रहाप्रमाणे तो शुभ ग्रहाची फलं देऊन जातो. तसं बघायला गेलं तर नेपच्यून हा ग्रह अध्यात्मप्रेमी आहे. बरेचसे गुणधर्म त्याचे, म्हणजे मानसिक शक्तीशी, दैविक सामर्थ्याशी, ईश्वर भक्तीशी, गुरुभक्तीशी याचा जवळचा संबंध आहे. खूप आध्यात्मिक ग्रह आहे, भावनिक आहे, हळवा आहे आणि आत्मिक उन्नतीचा कारक हा ग्रह आहे. अंतर्मुख वृत्तीचा आहे हा. आणि याच स्वभावामुळे आध्यात्मिक शास्त्राशी त्याला जास्त आवड निर्माण होते. म्हणूनच जगातील आध्यात्मिक चैतन्याशी नेपच्यून अगदी जवळचं नातं ठेवण्यास तयार होतो. नेपच्यूनचं म्हणजे कुंडलीमध्ये इतर शुभ ग्रह युती झाली तर नेपच्यून नक्कीच अध्यात्मप्रेमी ठरतो. खरोखरीच त्यामध्ये तो मोठं स्वरूप घेतो आणि ईश्वरी साधना, धारणा या शाश्वत स्वरूपाकडे तो धाव घेतो. आणि तिथे मात्र तो स्थिर बनताना, स्थिर होताना, ईश्वर भजनी रममाण होताना आपल्याला पाहायला मिळतो. बघा, जो नेपच्यून आपल्याला आळस किंवा सहजगत्या एखादा दुर्गुण उचलताना दिसतो तोच आध्यात्मिक आणि भावनिक असल्यामुळे तिथे मात्र तो स्थिरतेकडे देतो. उच्च मानसिक शक्ती आणि प्रगती, आत्मोन्नती म्हणजे आत्म्याची प्रगती, उन्नती, अध्यात्मप्रेम, धर्मप्रेम,
ध्येयवाद, गूढ विद्याबद्दल आवड, स्फूर्ती, सौंदर्य प्रेम जे शुभ ग्रहांच्या सानिध्यात आपल्याला पाहायला मिळतात. या विरुद्ध त्याचे उलट दुर्गुण काय आहेत तर म्हणजे पोकळ आवेश उत्पन्न करणे, नुसत्या दृश्य आकारापूर्वीची अव्यक्त स्थिती यांची कल्पना देणारा म्हणजे स्वप्नात रमणारा ग्रह म्हणजे हे त्याचे दुर्गुण आहेत. आता आपण घेऊया इथे एक छोटासा ब्रेक नंतर अशीच चर्चा नेपच्यून या ग्रहाविषयी चालू राहील. आपण नेपच्यून ग्रहाचे स्वभाव पाहिले, पण नेपच्यून ग्रहाचे रोग काय होतात, आपल्याला कोणते आजार नेपच्यून देऊन जातो. तर नेपच्यून हा शनीसारखा दीर्घ मुक्तीचे आजार देतो. म्हणजे शनीचा एक गुणधर्म आहे विलंब करणं, कोणत्याही कार्यामध्ये उशिरा फल देणं. अगदी तसंच आजारपणामध्ये सुद्धा जे दीर्घकाल आजार टिकतात ते शनीचे आजार असतात आणि नेपच्यून ही तेच करतो. नेपच्यून मात्र आजाराबरोबर मानसिक पीडाही देऊन जातो, शारीरिक पीडा त्याचबरोबर अगदी मानसिक व्याधी पण देऊन जातो. मानसिकता त्याचा गुरुच्या स्वभावाशी आणि चंद्राच्या स्वभावाशी येत असल्यामुळे तो मानसिक पीडाही देऊन जातो. नेपच्यून संसर्गजन्य रोगही देतो, कॅल्शियमची कमतरता देतो, त्वचा रोग देतो, विषबाधा, कोमा, निद्रानाश, वाढ खुंटणे, विचारामुळे श्वासामुळे उत्पन्न होणारे आजार यासारखे आजार किंवा यासारख्या रोगामध्ये पीडित नेपच्यूनच्या आधिपत्याखाली येणाऱ्या पत्रिका आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्या लोकांच्या पत्रिकेमध्ये ते आजार पाहायला मिळतात. नेमका नेपच्यून इतर ग्रहांशी काय फलं देऊन जातो. नेपच्यून जर रवीशी युती करत असेल पत्रिकेमध्ये तर एक वेगळी स्फूर्ती देऊन जातो. कल्पना, दूरदृष्टीपणा, रम्यता, धार्मिक विषयाची आवड, शास्त्रप्रेम, कलाभिरुची, साहित्यक, नाटककार, संशोधक, लेखक अशी खूप चांगल्या प्रकारे शुभ फलं मिळतात. विचार, सौंदर्य बुद्धीची कुशाग्रता, संगीताची आवड अशीही फले आपल्याला अनुभवायला मिळतात. वडिलांच्या स्वभावाचे किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती नेपच्यून करून देतो. कारण रवी हा जो आहे तो पितृकारक पण आहे, आत्म्याचा कारक आहे तसा पित्याचा. त्यामुळे इथे आपल्याला बरंचसंच काही रवीचे वडिलांचे व्यवसाय पुढे नेण्यामध्ये नेपच्यून मदत करतो. पण रवीशी जर अशुभ युती होत असेल तर त्या व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल आणि स्वभावाबद्दल इतर म्हणजे समाजामध्ये गैरसमज निर्माण होतात. बिघडलेली युती वडिलांचा स्वभाव विक्षिप्त दाखवतो आणि संसार अर्धवट करतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि मानसिक तोल जाताना आपल्याला अनुभवायला मिळतो. त्यामुळे रवीशी शुभ युती असणं खूप गरजेचं आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे, त्याचबरोबर जर नेपच्यूनची युती होत असेल तर जलतत्व प्रिय असलेला हा नेपच्यून आणि चंद्र दोन्हीही भावना प्रदान होतात. आणि स्फूर्तिकारक कल्पनेचे जनक म्हणजे स्वप्नाच्या मायाळू जगामध्ये वावरणं हे नेपच्यूनचं काम. चंद्राबरोबर चंद्र ही स्वप्नाचा कारक, म्हणजे स्वप्नांच्या जगामध्ये हे दोन ग्रह जातात आणि इथं आपल्याला शुभ फलं देतीलच असं आपण मान्य नाही करू शकत. चंद्र नेपच्यून अशुभ युती मात्र मानसिक संतुलन ढासळून देते, अस्थिरता देते, नैराश्य देते. चांचल्य दर्शक असतात हे दोन्हीही ग्रह, त्यामुळे मनामध्ये चंचलता देते अगदी, आणि मानसिक दुर्बलता आपल्याला नेपच्यून आणि चंद्राची अशुभ युती झाल्यानंतर पाहायला मिळते. कधी कधी चंद्र नेपच्यून युती ही आत्महत्या करण्यास सुद्धा प्रवृत्त करते, कारण मानसिकता हलवते आपली. त्यामुळे ही युती कोणत्या योगामध्ये, कोणत्या स्थानामध्ये, कोणत्या नक्षत्रामध्ये, कोणत्या युती प्रतियुतीमध्ये शुभ अशुभ हे खूप पाहणं गरजेचं आहे. आणि चंद्र नेपच्यून शुभ युती मात्र गायन, वाद्यवादन याच्या दृष्टीने सुद्धा शुभ फलं देऊन जाते. संमोहन, हिप्नॉटिझम हे सगळ्या गोष्टी यामध्ये घडून जातात. ज्यावेळेला नेपच्यूनची मंगळाबरोबर युती होते त्यावेळेला खरं पाहायला गेलं ना, मंगळ आणि नेपच्यून यांचं हाडवैर आहे असं म्हणायला हरकत नाही. खूपच शत्रुत्व यामध्ये पाहायला मिळतं. मंगळ हा नेपच्यूनचा शत्रू आहे तसा पाहायला गेलं तर. कुंडलीमध्ये अशुभ आणि तीव्र योग आपल्याला या योगामुळे स्वरूपाची वाईट म्हणजे तीव्र आणि वाईट स्वरूपाची फलं बघायला मिळतात ज्यावेळेला मंगळ नेपच्यून युती बनते त्यावेळेला. म्हणजे यांची वाईट फलं म्हणजे काय आहेत की अपघात, विद्युत शक्तीवरती जे चालणारे यंत्र असतात ना त्याच्यापासून सहसा अपघात होतात, वाहनापासून अपघात होतात. हा अशुभ योग आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी म्हणजे मंगळ नेपच्यूनची युती ही अशुभ युती कधी ना कधीतरी
तुम्हाला शस्त्रक्रिया करून घ्यायलाच लावते. आणि हा जर अशुभ योग, अशुभ युती अशुभ स्थानामध्ये असेल तर जीवनामध्ये खूप मोठं अपयश दाखवते. आणि अशी व्यक्ती खुनशी, चिडखोर, हट्टी, तापट बनते. पण मंगळ नेपच्यून ज्यावेळेला प्रतियुती अशुभ योग निर्माण करत असेल तर ती अशुभ योग म्हणजे अशुभ युती ठरतेच असं नाही. कधी कधी बौद्धिक बाबतीत मात्र ती शुभ फले देऊन जाते. अशा व्यक्ती म्हणजे खूप सहनशक्तीच्या, मोठ्या, धीर गंभीर असतात. खूप चिकाटीने अभ्यास करणाऱ्या आणि एक एक पाऊल पुढे टाकून बुद्धीनं आपल्याला यश संपादन करणाऱ्या होतात. नेपच्यून बुध ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला नेपच्यून बुधाशी मात्र मैत्रीचे संबंध ठेवतो. जितकं वैरत्व मंगळाशी आहे तितकी घट्ट मैत्री बुधाशी बघायला मिळते. नेपच्यून आणि बुध यांची शुभ योग बनत असेल तर वाचनाची खूप चांगल्या प्रकारे आपल्याला आवड मिळते बघायला. साहित्यप्रेमी, ललित कलांची आवड व लेखन करण्याचे बौद्धिक सामर्थ्य जे असतं ना ते बुध नेपच्यून युतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही सर्व शक्ती खूप चांगल्या प्रकारे विकसित होताना आपल्याला कुंडलीत अनुभवायला मिळते. बुधाच्या माध्यमातून नेपच्यूनला बौद्धिक ताकद एक वेगळ्या प्रकारे मिळते. जशी हर्षलला मिळते किंवा हर्षल बरोबर बुधाला मिळते तशीच अगदी नेपच्यून बुधाची युती बरंचसंच काही म्हणजे बौद्धिक वरदानच मिळतं त्या व्यक्तीला. आणि जर बुध आणि नेपच्यून यांचे योग बनले म्हणजे अशुभ योग बनले तर मात्र मानसिक चंचलता किंवा विसरभोळेपणा हा दुर्गुण आपल्यामध्ये निर्माण होतो. मनाचा अस्थिरपणा, मानसिक दौर्बल्य म्हणजे फारच बिघडलेला बुध आणि नेपच्यून आपल्याला देऊन जातो. अगदी गुरुचा विचार केला ना तर इथं मात्र गुरु आणि नेपच्यून परम मित्र असल्यामुळे आध्यात्मिक ताकद आपल्याला वाढवून मिळते आणि खूप चांगल्या प्रकारे या योगाची फलं मिळताना पाहतात. जिथे गुरु आणि नेपच्यून एकत्र येतात तिथे ज्ञान आणि आध्यात्मिकता, ज्ञानाचा कारक जरी गुरु असेल तर त्याची आध्यात्मिक परमशक्ती खूप चांगल्या प्रकारे आणि नेपच्यून ही आध्यात्मिक ताकदीच आहे. त्यामुळे यांची युती एक उच्च म्हणजे जे संत वगैरे होऊन घेत जातात नामून त्यांच्यामध्ये सुद्धा ही युती प्रतियुती नवपंचमयोग, शुभ नवपंचमयोग पाहायला मिळतात. आज आपण इथेच थांबूया. अशाच अनेक विषयावरती अशाच चर्चा चालू राहणार आहेत. तोपर्यंत खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.